कापूस पिकासाठी पहिली फवारणी किंवा पहिला फवारा कोणता करावा? नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला शेतकरी मित्र आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचा मनापासून पुन्हा एकदा स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, आपले कापूस पीक लागवडी पाहून एक 30 ते 35 दिवसाचे झालेले असेल त्या शेतकऱ्यांसाठी कापूस पिकाची पहिली फवारणी कोणती करावी? मित्रांनो, सध्या तर वातावरण बघता ढगाळ वातावरण आहे आणि ह्या वातावरणामध्ये आपल्या कापूस पिकावर मावा, तुडतुडे किंवा पांढरी माशी किंवा मित्रांनो आपले कापूस पिकाचे लाल पान झालेले आहे किंवा आपला कापूस पीक असं गोजळलेले आहे, अशा अवस्थेमध्ये आपण कापूस पिकाला कोणती फवारणी करावी ते सर्व काही आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर मित्रांनो, जे काही शेतकरी मित्र आपल्या व्हिडिओवर नवीन आले आहात ते आपल्या व्हिडिओला लाईक करून घ्या, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व बेल आयकॉनला ऑलवर ठेवायचा नक्कीच प्रयत्न करा, जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर पडेल। शेतकरी मित्रांनो, मी सांगितलेल्या जे काही सर्व समस्या आपल्या कापूस पिकामध्ये असेल तर मित्रांनो, फवारणीमध्ये आपल्याला एकदम मीडियम ते मीडियम जसे की रोगर किंवा बायर कंपनीचं कॉन्फिडर किंवा मित्रांनो टाटा कंपनीचं टाटा मिडा असं हलक्यात हलका आपल्याला कीटकनाशक आपल्याला घ्यायचं आहे। मित्रांनो, जसं की लहान बाळ असतं त्याला डॉक्टर त्या बाळाच्या शक्तीनुसार त्याला औषध देतं, त्याच प्रकारे मित्रांनो आपल्या कापूस पिकाला आज ताण भासलेला आहे। महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी कापूस पिकाची ताण भागा इतका पाऊस येत नाही, त्यामुळे मित्रांनो आपल्याला एक हलकेत हलकी फवारणी घ्यायची आहे। त्या फवारणीमध्ये आपल्याला रोगर घ्यायचे आहे मित्रांनो। त्याच संग आपल्याला घ्यायचे आहे 19-19-19 मित्रांनो। 19-19 यासाठी घ्यायचं आहे, 19-19 हे स्टार्टअप ग्रेड असं म्हणलं जातात। अजून आपण कापूस पिकाला पहिले खते व्यवस्थापन केलेलं नाही, कारण का भरपूर असा पाऊस झालेला नाही आणि त्यासाठी आपल्याला 19-19 हे पहिल्या फवारणीमध्ये घ्यायचं आहे, ज्याच्यामुळं जे आपले मॅक्रोन्यूट्रन जे काही आपले खताळ आहे हे आपण फवारणी स्वरूपात त्या झाडापर्यंत पोहोचत आहे आणि 19-19 हे स्टार्टअप ग्रेड असं म्हणले जातात। याच्यामुळं आपले कापूस पिकाची जी काही कमतरता आहे ते भरून निघेल आणि नवा शेंडा निघेल। मित्रांनो, आता जे काही शेतकरी मित्रांचे कापसाचे लाल पान झालेले आहे किंवा असे गोजळलेले आहे, बुरशीचा त्या झाडावर अटॅक आहे, त्यांना ह्या फवारणीमध्ये M45 किंवा साप किंवा कॉम्बी प्लस किंवा मित्रांनो कार्बोडायझिम प्लस मेन्कोझेप घटक असलेले कोणतेही बुरशीनाशक आपल्याला घ्यायचे आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला पहिली फवारणी ही पूर्ण करायची आहे। तर शेतकरी मित्रांनो, आमचा व्हिडिओ चांगला वाटला असेल तर आमच्या व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला ऑलवर ठेवायचा प्रयत्न करा आणि कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा का आपण आमचा व्हिडिओ कुठून बघत आहे। तर पुन्हा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत ठेवा आपल्या शरीराचं ध्यान। जय जवान जय किसान।